आपल्या गाडीचा झाला टायर पंक्चर. वाटाण्याचा गोलदाना लपडा बिगिन्स. नाही हॉटेलमध्ये मी आता 30 वर्षामध्ये मटण खाल्लं, मला मटण आवडलं. हॅलो, राम राम, नमस्कार मंडळी. आज आम्ही निघालोय कोल्हापूरला. हा माझा दादा आहे. नमस्कार. हा आलेला मुंबईवरून. तर ह्याला खायचा आहे तिकडचा तांबडा पांढरा. तर मी, दादा आणि सुमित असं आम्ही तिघे जण निघालोय कोल्हापूरला. तर विषय काय होता माहिती आहे का, की आम्हाला निघायचं होतं 10 वाजता. आत्ता वाजलेत 1 वाजला. तर आम्ही ऑलमोस्ट लेट झालोय आणि इथं पाऊस पडलाय सगळीकडे, हे बघा. तरी आम्ही निघालोय. घरात सांगितलंय की कोल्हापूरचे गणपती बघायला निघालोय. शाबास बेटा. गणपती बाप्पा मोरया. कसं आहे, लापाट तयार झालाय कसा. अबे साले अरे मागची प्ले लिस्ट भारी होती. इम्रान हाशमी. क्या बोला तूने? हा, अक्सर इस दुनिया में पटेल बॉलिंग करते हैं, आंखों से बात होती है. घुस मादरचोद, घुस घुस मादरचोद. अभी मेरे को लगाना पड़ेगा यहाँ वापस. इकडे राईट. इकडे नाही, राईट. इकडे काय, राईट. अबे भाई ने टोनी स्टार के गॉगल्स पहने. अबे भाई चलाएगा गाडी. A few moments later. विषय काय झालाय की आम्ही कराडातच आम्हाला ट्रॅफिक लागलेलं आहे. इथंच. अभी तो मंजिल बहुत दूर आहे कोल्हापुरात. हे बघा ट्रॅफिक. आम्ही गेले जवळजवळ पूर्ण 5 ते 10 मिनिटं झाली ट्रॅफिक मध्ये अडकलोय. लय वेळ झाला. ते लाव की गाणं, वाटाण्याचा गोलदाना जेवढू नको. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको. टनाटन. हे बी गाणं सही आहे. दौलतेश्वर. पोलीस स्टेशन आहे. तू इतना गर्दी. आज कुछ तो है. ये देखो भाई, लपड़ा बिगिंस. नाही आंदोलन चालू है. कुछ तो आंदोलन लपड़ा हो गए कराड़ पुलिस स्टेशन के. यहाँ पे डीजे के लिए परमिशन नहीं मिल रही लगता है. अभी देखेंगे क्या विषय सिस्टम में ना बॉस. विषय लायक बोल. आमचा कराड कसा विषय माहिती आहे का, कराड एकदम टॉपचा विषय. कराड सुट्टी नाही इथं, सुट्टी नॉट. गावला की मार. इथं गल्ली डॉन आहेत आमचे. सुट्टी नॉट. आमच्या गावाला कळत नाही का सिग्नल लाईटचं की नाही द्यायचं. म्हणजे सिग्नल देत नाही राईट लेफ्टचे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हमारे यहाँ ऐसा ही होता है. काका गॉगल लावून कसे काका बघ गॉगल लावून. ए नादा काकांना वाटलं ते आपण त्यांचा व्हिडिओ काढतो. पण काका कसा विषय आहे, काका आमच्याकडे बघायला लागले. ट्रॅक्टर आहे ती उसाचा. तू चालला पण म्हणा रबशी. हमारे यहाँ ऐसा ही होता है. ट्रैक्टर हो, ट्रक हो, गाड़ी हो, रिक्शा हो. अच्छा. BMW कसली गेली दिसली का. भेंडी BMW बाई. कराडात असं काय रिएक्शन. कराडात झाली. अरे BMW आवडती करा माझी. आता तुम्ही मला विचाराल की तू कुठल्या गावचा आहे, तर मी आहे कराडचा. तर हे असं कराड आयलो लिहिले कराड. पण ते तुम्ही आता येताना दाखवा तुम्ही लास्ट. रात्री कसं जरा ते लाईट बेट मध्ये दिसत नाही एकदम झप्पाक झप्पू. गोली घेत.
आम्ही आता आलेलो आहे हायवेला. हायवे काय आमच्या कराडच्या पुलाचं काम झालेलं आहे. जवळजवळ मी चिड्डीवर सायकलला जात असल्यापासून काम चालू आहे, पण ते आता चालूच आहे. होईल जेव्हा माझं पोरग चिड्डी घालून शाळेत जाईल तेव्हा पूल होईल, तेव्हा आम्ही जाऊ इथं वरून. त्याला वापराय भेटेल तुला. भाई इथं लय ट्रॉफिक आहे राव कराडात या एकट्या पुलामुळं. आणि हे आम्ही कराडकर आत्तापासून नाही सहन करत आहे. हे कराडकर आम्ही खूप दिवसापासून सहन कराय हे ट्रॅफिक. आमचं काय मुंबईकरांचं काय? मुंबईकरांचा विषय वेगळा आहे रे. आमच्या कराडकरांना सवय नाही अशा ट्रॅफिक विफिकची. आमच्यातले ह्या दाखवतात गाडी काढून निघून जातात. तू थांब, मी दाखवेन हा. आता. मग काय ते? अबे साले जब अरे वनवा बनवा? अरे वारणा आहे. हॉटेल वारणा आहे, मला वनवा वाटत. अरे किती वर्षात नाही तुम्ही गाणं लोका. या स्वप्न सुरांच्या वाटेवर मी सागरी राधा ही रावरी सुंदरीची राधाही. मजा आया. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कराडापासून 5-10 किलोमीटर तरी पुढे आलो असेल, पण आम्ही कराडात आहे. कराड आमचं लय मोठं आहे. कराड करा आम्ही लेजेंड. would like to take notes while I take हे बघा पाऊस आहे, पाऊस चायला सुट्टी नॉट. कुठं कुठं कसं थांबायचं आणि कुठं जाऊन हादडायचं बघू आपण. झोप झाका का. तर तांबडा पांढरा खायचा जी मजा आहे ना ती एका कोल्हापूरकर सातारकरालाच माहिती आहे. सांगलीकर परत ते नाराज होतील म्हणतील, आमचं पण नाही नाव. सांगलीकर, सातारकर, कोल्हापूरकर असा जी तोंडावर चळती. मतलब कैसा आहे की ऐसा लाल टपके है, ऐसा लाजवाब तो वही वो, लेकिन ऐसा लाल टपकते खाली. अरे कहना क्या चाहते हो? ये हायवेला लागलोय आम्ही. आता आम्ही चहा पिला इथं. ही अशी टपरी राधाकृष्ण मिसळ हाऊस. एवढ्या टाइमला चहा होते. आता चहाच्या टायमात ही गाडी आहे आमची अशी. आणि चहा पिला आता आम्ही. हायवे सगळा. आणि अभी क्या है की गाडी में बैठेंगे. एसीत आल्यावर कसं वाटतं माहिती का की असं बरं वाटतं एसीत आल्यावर. आपण आहे मराठी माणूस. मराठी माणसाची नाळ मातीत जुळलेली असते, त्यामुळं आम्ही निसर्गाशी जोडलेलो असतो. गाडीत असल्यावर एसीची नाटकं करतो फक्त. आणि बरं वाटतं एसीत बसलं. बाकी काय सीट बेल्ट तुला आता आठवलं 25 किलोमीटर पुढे आल्यावर मला आठवलं सीट बेल्ट नाही लावत. शाबाश बेटा. हा सीट बेल्ट लावायला कधी विसरू नका. सेफ ड्राईव्ह करा. सीट बेल्ट लावा भावनो. सीट बेल्ट. आता असं वाटतं आडवं झोपावं रोडवर, एवढी ट्रॅफिक कमी झालेलं आता. सबस्क्राईब करो सालो. आम्ही गड्या डोंगराचं राहणार. आम्ही आहे मराठी माणूस. ही ऊन पाऊस वारा आमचं काही बिघडू शकत नाही, कारण आम्ही आहे महाराजांचं शिलेदार. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. एकदा ट्रॅफिक लागलेलं आहे आपल्याला इथं. आता आम्ही सध्या इस्लामपूरमध्ये आहे. इस्लामपूरचा हा आहे फाटा. जसं तुम्हाला एखादी पोरगी फाट्यावर मारून गेली तसा हा फाटा.
लड़कियों से अपन रहते दूर भाई, वो जो चीज है वो है आग, है वो आग। छू के छू के छू अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। बॉलीवुड ओल्ड सॉन्ग्स। आपके प्यार में हमसे लगने लगे। वाटतंय तो वडापाव खातोय. तुम्हाला दाखवतो मी, आमच्या दादाचं हॉटेल आहे. असा वडापाव आहे तिथं, असा वडापाव आहे, असा वडापाव आहे, च्या आईला असा वडापाव आहे. जर तुम्ही चिपळूण वरून जर रत्नागिरी गोवा कुठं जात असाल ना, तर सावर्डा एक गाव लागतं, तिथं आहे वडापावचं आमच्या दादाचं हॉटेल आहे. वडापाव एकदा खावा आणि भावानं कमेंटमध्ये सांगा मला की काय वडापाव आहे, काय वडापाव आहे. समाधान वडापाव नाव आहे हॉटेलचं. बरोबर आहे, नाव सांगायचं राहिलं एवढा मी. अरे कसा विषय म्हणते कसं मी की वडापावचं नाव घेतलं, माझ्या जिभेवर अशी जी चव आली की नाही की मी नाव सांगायचं विसरलो रे, म्हणून एवढं एक्सप्लेन करतो. वडापाव खाऊन बघा, समाधान हॉटेल नाव आहे आणि हॉटेलच्या ओनरचं नाव आहे सूरज घाणेकर. त्याला भेटा, त्याला सांगा की आम्ही आकाश लिबेचे व्लॉग बघून आलोय आणि त्याला सांगा दादाच आहे माझा तो. अकाउंटला फॉलो करा आणि इथला वडापाव खाऊन चौकशी सांगा. तर आम्ही आता कोल्हापूरमध्ये पोहोचलोय आणि कोल्हापूरमधल्या तसवा हॉटेलला आलोय. बाहेर पडते पाऊस. काय मागवलीस दादा? मी पण चिकन मागवलं. आता जेवलो आम्ही आता त्या हॉटेलला, तासवा हॉटेल आहे. आम्ही आता खाल्लं इथं बाहेर जेवून पडत कोल्हापुरात आला तर इथं जेवा. आता बघू आमचा दादा काय शोधतोय. कराडकर थटत नाही, तो कुठंच थटत नाही कराडकर. पण भावानं आमचा किती माज असेल आमच्या. परत एकदा आमचा किती माज असेल की आम्ही फक्त मटण खायसाठी 70 किलोमीटर आलो कोल्हापुरात आणि आता खाल्लो आम्ही. पण खरंच भारी होतं ना जेवण, लय भारी होतं जेवण. बघा आता कसं होतं जेवण, लय कडवं जेवण. म्हणजे फर्स्ट टाइम मटन असं आहे की हॉटेलमध्ये फर्स्ट टाइम एवढं चांगलं मटन खाल्लं. मी आता 30 वर्षामध्ये फर्स्ट टाइम हॉटेलमध्ये मटन खाल्लं, मला मटन आवडलं. आता काय विषय झालाय माहिती आहे का, आपल्या गाडीचा झालाय टायर पंक्चर. हे दिसतो का खेळा, ते खेळ आहे. तर आता बघू आपण पंक्चर काढू, हे होत राहतं आता हळूहळू. काय भैया पंक्चर हो गया आता कोल्हापूरवरून आम्ही घरी जात होतो. तर खेळा गोष्ट त्याला काय करू शकतो, तयार करू शकतो. बघू आता काढू पंक्चर. हो जॅकला काय मोठं आहे की ऐसे आता बघायचं मी. आता काय करायचं, आपले टायर झाले बघ, टायर सर्व उचलायचं, टायर नाही उचलायचं, गाडी पुढे घ्यायची. बाईक कितना आगे ए इधर है किला ऊपर है ये रहा. मागे बस थोड़ा मागे, बस थोड़ा अभी हो गई हमारी गाड़ी पार्क हो गई है पंक्चर निकालने के लिए. विषय पंपावर आलोय आपण आता ह्यो आपला भाऊ आहे, ह्यो पंक्चर काढणार आहे आता बघू. सध्या तरी एकच खेळा घुसला, पंक्चर काढायचं चाललंय. आता बघू खेळा बघ, त्याच्या आईला खेळा दाखव. खेळ तो आहे खेळा, तो घुसलेला टायरात खेळा तेवढा घुस. अरे घुसून मी चपटा झालाय खेळात. टायर ओके, प्रॉब्लेम नाही ना बॉम्बे जाने का भाई. टायर आता निघालाय पंक्चर, काय विषय नाही. भावानं आपल्याला भारी पंक्चर काढले एका 5 मिनिटात, थांबलोच नाही आम्ही. पंक्चर काढले की लगेच डायरेक्ट बॉम्बे. अच्छा थँक्यू. काका आहेत आपले, काकांनी पंक्चर काढले.
चल दादा 2 मिनट में पंचर निकाल दिया अपने भाई ने। अभी हम जाएंगे कराड को हवाबाजी के लिए। हवा करायसाठी मुंबई बोललो। तर फायनली आज आम्ही सगळे ट्रिप करून कराडमध्ये पोचलोय। आता आज हा झालेला आमचा हे डे समाप्त आणि ब्लॉग पण समाप्त। ब्लॉगचा इथे एंड करतोय, पुढचा ब्लॉग येईल, स्टे ट्यून।